पुतणीशी बोलण्याच्या कारणावरून झटापट, एकाचा मृत्यू, संशयिताला अटक. पुतणीशी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून झालेल्या झटापटीत एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील हनुमंतपाडा पोस्ट राईनपाडा येथे बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला तात्काळ अटक केली असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत दत्तू सोमा गवळी, वय अंदाजे 35, राहणार हनुमंतपाडा पोस्ट राईनपाडा, यांची पुतणी, वय 20, हिच्या किराणा दुकानावर संशयित किसन गुलाब साबळे, वय 22, राहणार हनुमंतपाडा पोस्ट राईनपाडा, हा बुधवारी 4 मार्च रात्री सुमारे 9:30 वाजेच्या सुमारास बोलत उभा होता. यावेळी दत्तू गवळी यांनी तेथे येऊन साबळे याला "मी जाऊन येतो, तोपर्यंत तू येथून निघून जा" असे सांगून तेथून निघून गेले. मात्र सुमारे 15 मिनिटांनी ते परत आला असता संशयित तेथेच उभा असल्याचे दिसून आले. यावरून दोघांमध्ये वाद होऊन झटापट झाली. झटापटीदरम्यान दोघेही एकमेकांच्या अंगावर पडले. त्यात दत्तू गवळी खाली जमिनीवर पडल्याने त्यांच्या अंगावर संशयित पडल्याने गवळी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित किसन साबळे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.